नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या रेखांकनाप्रमाणे होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावा घेऊ, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडू, कोणत्याही परिस्थितीत जुन्या रेखांकनानुसारच महामार्ग करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा शक्तीपीठ समर्थन समितीच्या वतीने घेण्यात आला. या मेळाव्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी नगरसेवक अभिजित कोळी, नगरसेविका अश्विनी कदम, माजी नगरसेवक दिलीप पाटील, हरिदास पाटील उपस्थित होते. संभाजीराव भिडे म्हणाले, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मते शासनाने जाणून घेतली पाहिजेत. देशाचे हित म्हणजेच लोकांचे हित काय आहे, भगवंत पाठीशी असतो, आपण करूया. आपण कोणत्याही राजकीय नेत्याच्या पाठीशी न जाता आपण लढा उभा करूया. स्वर्गीय अजित पवार हे गेले दुर्दैव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पाठीशी राहतील. सातारा, सांगली आणि कोल्हापुरात समर्थनार्थ मेळावे घेऊन तिन्ही मेळाव्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. नगरसेवक अभिजित, ज्यांच्या कल्याणासाठी शक्तीपीठ मार्ग व्हावा असं शासनाला वाटत होतं आणि त्यांनी त्या शक्तीपीठ मार्ग जसं रेखांकन केलं, त्याला लोकांच्यातनं विरोध झाला. विरोध झाल्यानंतर शासनाने तो मार्ग बदलला. त्यालाही लोकांचा विरोध घ्यायला. आता लोकांचं म्हणणं असं आहे की बदल नको, पहिलं होतं तसंच करा. या मुद्द्यावरती सांगली, सातारा, कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातल्या या शक्तीपीठ मार्गाच्या संबंधातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मतदार कल्पून प्रत्येक जिल्ह्यातलं मतदान व्हावं आणि मन निर्णय करावा. दुसरी गोष्ट की चर्चेने प्रश्न समजूतदार मनाने चर्चा केल्यानंतर कठीण प्रश्न सोपे होतात. शासन तुमच्या दारात या न्यायाने मुख्यमंत्र्यांनीच मुळी प्रत्येक जिल्ह्यात एक मेळावा बोलवावा आणि त्या मेळाव्यात स्वतः भूमिका मांडण्यासाठी स्वतः यावं आणि लोकांनाही काय मांडायचं आहे ते बोलायची संधी द्यावी. त्याच्यामुळेही ही समस्या सोपी होईल. आणि शेवटी न कसी वैसे चलती है न दोहे से चलती है, ये सल्तनत चलती है. म्हणजे हे काम ताकद से चलती है. ह्याच्यापाठी ताकद करून उभं राहायचं तर त्याच्यात तरुणांची ताकद 100% आपल्या पाठीमागे असेल याचं गृहीत धरून चालू तुम्ही. या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आज या मेळाव्याला शक्तीपीठाला पाठिंबा देतोय. कारण पहिला जो शक्तीपीठ रेखांकन आहे तो नागपूरपासून गोव्यापर्यंत जायला 8 तास लागत होते आणि नवीन रेखांकनाप्रमाणे 11 तास लागतात. शासनाचे 15 कोटी दुसऱ्या रेखांकनाप्रमाणे अधिक खर्च होतोय. तर पहिल्याच रेखांकनाप्रमाणे हा शक्तीपीठ व्हावा. कारण हा फक्त रस्ता नाही तर या इथल्या शेतकऱ्यांचा प्रगतीचा, आर्थिक प्रगतीचा हा मार्ग आहे. आणि मी आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून कसा पाठपुरावा करून हा पहिल्या रेखांकनाप्रमाणे होईल याची जबाबदारी घेतो. आणि मी या शक्तीपीठाच्या महामार्गाला पहिल्या रेखांकनाप्रमाणे पाठिंबा देतो. आज काय केलं?